हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत इलिमिनेशन मेथड. त्यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता हे जे दिलेलं आहे इक्वेशन 1 3x + 4y = 10, 2x - 2y = 2. तर x किंवा y ची व्हॅल्यू काढण्यासाठी x किंवा y चे जी व्हॅल्यू आहे ते सेम असली पाहिजे. आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, हे दोन आहेत जे प्लस प्लस आहेत. जर आपल्याला इथल्या कुठल्या संख्येने मल्टिप्लाय करून 3x किंवा 2x या दोन्हीमध्ये सेम आलं पाहिजे किंवा y ची व्हॅल्यू सेम आली पाहिजे. आपण y ची व्हॅल्यू सेम करू शकतो. आता ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 4x मायनस 2 × 2 4y इक्वल 2 × 2 4. याला नाव देऊ आपण इक्वेशन 3. आता काय करायचं, ॲडिशन इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 and 3. 3x + 4y = 10. 4x - 4y = 4. आता प्लस आणि मायनस ज्यावेळेस असतं ते आपण कॅन्सल करू शकतो. प्लस मायनस प्लस 4y - 4y कॅन्सल. 3 + 4 7x = 10 + 4 14. 7x = 14. सो x = 14. इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून डिव्हिजन. तर 7 × 7 = 14. x = 2. x = 2 आलेली व्हॅल्यू एखाद्या इक्वेशनमध्ये ठेवली की y ची व्हॅल्यू भेटून जाते. ओके.